गाईज, तर आम्ही आता आलेलो आहे सध्या सासवडमध्ये. तर आमची आता ट्रिप निघालेली आहे अष्टविनायकला. अष्टविनायक म्हणजे त्यात 8 गणपती असतात. तर आम्ही आता सगळे फॅमिली सोबत आहे. सासवडमधून गाडी केली आम्ही मूळचा तर सांगोलचा आहे. तर सांगोलवरून 4 वाजता निघून आता सासवडमधून निघालोय. आता टायमिंग किती 9:30 झालेलं आहेत आसपास. तर आमची आता ट्रिप चालू झालेली आहे सासवडपासून. आत्याची फॅमिली एक आहे आणि आमची फॅमिली एक आहे. तर सगळे मागे बसलेले आहेत बघा, बघू शकता तुम्ही. तर बघू आपण कसं काय. आता मी तर माझी तर पहिलं जर्नी अष्टविनायकची. आई पप्पा तर जाऊन आले अगोदर, त्यांना माहिती आहे. चला आपण आता एन्जॉय करतोय. आताच बसलोय, आता स्टार्ट झाली ट्रिप. तर बघू पुढं कसं काय होतंय ते. मोरगाव आता पहिला आपण मोरगावला जाणार आहे. मोरगावचा पहिला गणपती. आज आपण 4 गणपती करणार आहे. परत उद्या 4 गणपती करणार आहे. उद्याच्या 2 जवळच आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आपण पोहोचू पुण्याला. उद्या पुण्याला मुक्काम आहे. आज 4थ्या गणपतीला मुक्काम आहे. गणपतीचं नाव माहीत आहे, तुम्हाला थोड्या वेळानं सांगतो मी. सगळी इन्फॉर्मेशन पप्पांकडे आहे. परत ते सांगतील. कॅमेरा घेईल मी त्यांच्याकडे. एकदा आपले फॅमिलीची ओळख करून देतो सगळ्यांची. तिथे आई पप्पा बसलेले आहेत. ह्या आत्या मागे काय सगळे बहिणी आहेत. तर आम्ही आता चाललेलो आहे. तर भेटू आपण मोरगावला. तर हाय गाईज, आम्ही पोचलेलो आहे आता अष्टविनायकच्या पहिल्या गणपतीला. तर मोरगाव असं या गणपतीचं नाव आहे. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. या गणपतीला मयुरेश्वर असं नाव दिलेलं आहे. गावाचं नाव मोरगाव आहे. आता पुढचा गणपती आहे सिद्धटेक. तर सगळी फॅमिली आहे, तुम्ही बघू शकता. 1 मिनिट. पुढच्या गणपतीला दर्शन वगैरे छान झालेलं आहे. तुम्ही पण एकदा येऊ शकता, बघू शकता. सिद्धटेकला चाललोय मित्रांनो. तर आम्ही आता गाठत आहे. तुम्ही आता व्ह्यू बघा फक्त. एडिट तर मीच करणार आहे. मी तर तुम्हाला दाखवेल मध्ये व्ह्यू जाताना. तर तुम्ही शॉर्ट बघा. आता आपण आलेलो आहे सिद्धटेकपाशी. सिद्धटेकजवळ हे आपला दुसरा गणपती आहे. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. महाप्रसाद चालू होता. आता महाप्रसाद घेऊन इथे महाप्रसादाचा पास काढावा लागतो, 50 रुपये प्रत्येक. तर महाप्रसाद 1 नंबर आहे. सगळे 1 नंबर जेवण झालं. तर आता दुसरीकडे कुठे हेऊरला जायचं आहे. तर तिथे आपण भेटू. सगळं व्यवस्थित वगैरे आहे. मला व्ह्यू दाखवतो. पण आता भेटू पुढच्या गणपतीला. आपण आलेलो आहे आता येऊरला. येऊरला चिंतामणी असं नाव आहे. तिसरा गणपती आहे. तर इथे खूप गर्दी आहे. अजून अर्धा तास झालं तर लाईनमध्येच आहे. अजून इथं 1 तास तर लागेल. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर इथे खूप गर्दी आहे. आम्हाला दर्शनाला 2 तास लागले भावांना, तुम्हाला सांगतो. काय सांगू तुम्हाला, झोपलो होतो. झोपेचं तोंड चेहरा काय फ्रेश नव्हता, काय नव्हता. चेहऱ्याकडे लक्ष देऊ नका. सकाळपासून खराबच आहे. त्यात कटिंग वगैरे जरा व्यवस्थित नाही. तुम्ही समजून घ्या. फक्त तुम्ही म्हणजे ट्रिप बघा कशी काय, आम्ही कसं काय करतोय. तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही असं जाऊ शकता. अशा प्रकारे पहिल्या दिवशी 4 गणपती, दुसऱ्या दिवशी 4 गणपती, अशा तऱ्हेने. तर आता आपण कुठं जाणार आहे? हां, इथं पास पण आहे. पास पण काढून तुम्ही जाऊ शकता. आता नंतरचा गणपती रांजणगाव आहे. इथून 70 किलोमीटर आहे. गाडीने गेलं तर 1.5 तास 2 तास लागेल. गाडीने एसटीने गेलं तर 2.5-3 तास लागेल. तर भेटू आपण. हा मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता रांजणगावला. आमचा हे 4था गणपती आजचा भावांनो. तर महागणपती आहे इथला. तर हिचं नाव आहे, आम्ही हिला म्हणतो महामाया. महागणपतीला आले. तर मग ही चला असंच गर्दी. मंदिर तर छान आहे, परिसर वगैरे. चप्पल वगैरे काढायची, बघू चला. मला नंतर करतो. भेटू पुढच्या गणपतीला. दर्शन जातो भेटू मध्ये. तर तुम्हाला यातला परिसर दाखवतो बघा. आता पास काढून आत आलेला आहे. तुम्ही इथं पास पण काढू शकताय. लाईनमधून पण येऊ शकताय. लाईनमधून खूप वेळ लागतो मित्रांनो. लाईन खूप मोठी आहे. इथं सगळ्यात अष्टविनायक 8 पैकी इथं सगळ्यात जास्त गर्दी असते. तर तुम्ही पास काढून येऊ शकता. आम्ही पास काढलेला आहे 100 रुपये प्रत्येकी. तर बघू आपण पुढं काय होते. भेटू आपण नंतर. आता दर्शन झालेलं आहे ओझर 5वा गणपतीचं.
तर मंदिर खूप छान आहे. जरा गर्दी आहे थोडीशी, खरं चालतंय तेवढं ओके आहे. 10-15 मिनिटात होतंय, रांगेत थांबायला लागते. तर बाहेर चाललेलो आहे, तर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. 1 मिनिट. सहाव्या गणपती लेण्याद्रीला चाललेलो आहे, तिथे भेटू. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे लेण्याद्रीसाठी. ओझरला नाश्ता केला होता आम्ही, दर्शन वगैरे झालं मस्त. तर आता लेण्याद्रीला आता कसं माहिती आहे, तिथे 350 पायऱ्या आहेत. आपल्याला वरती चढावं लागतं, चालत जायला, गाडी जात नाही मित्रांनो. तर तिथे 2-3 तास जाऊ शकतात आपल्याला. तर तिथे प्रसाद वगैरे असला तर घ्यायचा. आता सध्या 10 वाजलेत, जाऊस्तोपर्यंत 1 तास, तिथं 2 तास जेवण वगैरे करून मग निघायचं आता तिथून. तर बघू पुढं काय होतं ते. तर चला. तर आपण आता लेण्याद्रीला आलेलो आहे. आमचं दर्शन झालेलं आहे. इथं गर्दी तर खूप आहे आज रविवार असल्यामुळं. तर पायऱ्या चढून यावं लागतं इथं, तुम्हाला तर सांगितलेलं आहे मागाशी. तर इथं 350 जवळपास पायऱ्या आहेत. गर्दी पण खूप आहे, तुम्ही बघू शकता मागे. अशा तऱ्हेने खूप गर्दी आहे. चांगला आहे आर्किटेक्चर वगैरे, इंजिनिअरिंग, पाणी वगैरे खूप मस्त आहे. लेण्या आहेत इथे, जसं अजंठा वेरूळमध्ये आहे तसं तुम्हाला इथे बघायला भेटतील. तर तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. तर तुम्ही बघू शकता व्ह्यू पण एकदम मस्त आहे. वातावरण पण पावसाचं आहे, चांगलं आहे. तर इथून कसं आहे, काय म्हणतात, या लेण्याद्रीवरून शिवनेरी आपल्याला दिसतो, शिवनेरी बघायला भेटतो. खरं आता सध्या वातावरण जरा खराब असल्यामुळे नीट दिसत नाही. खरं अगदी समोरच्या बाजूला शिवनेरी आहे. शिवनेरीला ट्रॅकिंग करून जावं लागतं आपल्याला. तर आमचं आता शिवनेरी नाही होत, आम्ही आता अष्टविनायक करायला आलो. तर भेटू आता पुढच्या गणपतीला. पुढं आपल्याला कुठं जायला, ह्याला महाड आणि महाडला जायचं. आता महाड पण लांब आहे, बघू कसं काय होते ते. भेटू आपण पुढच्या गणपती. आम्ही आता उतरत आहोत लेण्याद्रीवरून. ती बघू शकता तुम्ही, हिला माकड वरती होते. हिला खूप भीती वाटते. ही जाम घाबरत होते ना भावाला, तुम्हाला सांगतो, काय विषय नाही. तर काय अवस्था बेकार झाली, पाय दुखा राहिले, पाय पूर्ण गेले. तुम्हाला तिथं उचलून नेण्यासाठी 1,500 रुपये प्रत्येक आहे. तुम्हाला जाऊ शकता तर तुम्ही जाऊ शकता भावांनो. तर अशा तऱ्हेने आम्ही आत्ता खाली चाललेलो आहे. तर बघू शकता तुम्ही केवढी गर्दी आहे बघा. व्ह्यू आहे ना. आपण आता एंट्री करत आहे माळशेज घाटात जाताना तर व्ह्यू आपल्याला लय भारी मिळायला बघणार. पहिला व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर अशा तऱ्हेने बघा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. किती मस्त व्ह्यू आहे भावांनो बघा. गाडीत असल्यामुळे क्लिअर नाही येणार, खरे तुम्ही येऊन बघा इथून. आता आपण चाललेलो आहे सध्या सहाव्या कितव्या गणपतीला, 7व्या. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, खूप मस्त व्ह्यू आहे भावांनो. पुढे तर अजून व्ह्यू आपल्याला छान भेटतील, वॉटरफॉल वगैरे. आता कसं पावसाचा सीझन आहे, जरा पाऊस जरा लवकर चालू झाला आपल्या महाराष्ट्रात यावेळेस जरा. तर धबधबे वगैरे चालू असतील, तिथे थांबून तिथे शॉट वगैरे तुम्हाला दाखवतो, शॉट घेऊन. तर आपण बघू, तुम्हाला शॉट एन्जॉय करा तुम्ही, बघू. आम्ही आता आलेलो आहे माळशेज घाटात. तर इथे आम्ही एक पॉइंट आहे जिथे थांबलेलो आहे सध्या. तर तुम्हाला आता व्ह्यू दाखवणार आहे आम्ही. तर बघा व्ह्यू, इथे खूप गर्दी आहे, आज संडे असल्यामुळे पब्लिक तर खूप आहे. तर बघा तुम्ही बघू शकता, बघा असं की माग असं मागचं दाखव आपल्याला, फिरकी माग इकडे आमदार खालून घेते बघा. तर भावना तुम्हाला तो व्ह्यू एन्जॉय करा.
याड आहे. तर भावानं हिला नुसतं फोटो काढायचा याड आहे. मी काय फोटो काढत नाही, जरा माझी जरा कटिंग जरा हे त्याचे केस कमी आहेत, केस त्यामुळे तो जरा काढत कमी आहेत नाही. म्हणून मी काढणार नाही. तर भावा एक नंबर व्ह्यू आहे ते. तर हे भावांनो फोटो काढतात इथे शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा आर्किटेक्चर. ही अमेरिकन आमची, हे बाप्पा. हे बघा तुम्ही व्ह्यू बघा, कसा व्ह्यू आहे भावांनो बघा. तर भावांनो आता मड मधून आम्ही निघालेलो आहे. व्हिडिओ बनवायचा राहिला जरा, थोडं लक्षात नव्हतं, गडबड झाली जरा. तर गाडीत बसलेलो आहे आता सध्या, बिहार पार्किंग चालू आहे गाडीत. तर मड मध्ये पण खूप गर्दी होती, 1-1.5 तास लागला साधारण. तर वरद विनायक असं नाव आहे मडच्या गणपतीचं. तर आता राहिला आपला लास्ट गणपती, ते आहे हे कुठला आहे लास्ट गणपती? पालीचा गणपती. तर आपण तिथे जाणार आहे, जरा उशीरच होईल. पुण्यात जाऊपर्यंत साधारण 11-12 तर बघू आता काय होते. तेवढं माफ करा, जरा उशीर होईल, जरा जागरण करावं लागेल. कंटाळा जरा भावानं काय सांगू, बसून बसून गाडीत. हे बघा बिहार पार्टी आमची चालू आहे बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. तर अशा तऱ्हेने मजेत चालू आहे सगळं बुक्केमध्ये. जरा गडबड झाली, थोडं लक्षात नव्हतं काढा व्हिडिओ. तर व्ह्यू तुम्हाला काय दाखवू शकलो नाही तिथला, सॉरी भावा. चला भेटू. तर मित्रांनो आमचं आता दर्शन झालेलं आहे 11 गणपतीचं. आणि कुठलं गाव आहे? पालीचं गणपतीचं. तर अशा तऱ्हेने आमचे 8 गणपती पूर्ण झालेले आहेत. आत्ता सध्या 8:30 वाजलेले आहेत. 2 दिवस तर लागतात गणपती पूर्ण करायला. अशा तऱ्हेने इथली आरती पण मिळालेली असते गणपतीची. एकदम म्हणजे ओके झाले सगळं, एकदम ओकेमध्ये. तर आता जाणार घरी पुण्याला, आत्याच्या घरी. पुण्याला मुक्काम आहे, मित्र उद्या सांगोला. पुणे आल्यावर पुण्याला भेट. मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता पुण्याला. तर काल एकदम उशीर झाला, रात्री 1 वाजलेला साधारण घरी यायला. तर त्यामुळे व्हिडिओ काढायची काही इच्छा नव्हती, झोप लागलेली, जरा कंटाळा आलता जास्त. तर मी आता उद्या म्हणजे आज बनवत आहे व्हिडिओ दुसऱ्या दिवशी. तर पुण्यात आलेलो आहे. तर अशा तऱ्हेने आपला लॉग संपत आहे अष्टविनायकचा. ते आपला मित्रांनो पहिला लॉग आहे यूट्यूबवरील. तर तुम्ही समजून घ्या, काय चुका वगैरे झाल्या असतील तर परत सुधारण्यात येतील. तर अशाच तऱ्हेने आपण टाकणार आहे व्लॉग ट्रिपचे वगैरे. तर अजून नवीन नवीन कंटेंट बघू आपण पुढच्या वेळेस काय काय भेटतील आपल्याला, तर मी टाकत जाईल, काय अडचण नाही. तर व्हिडिओ वगैरे कसे वाटतील ते कमेंट, लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.